5 लोकसभेच्या निवडणुकांच्या आपल्या भागात भू घातलेल्या आहेत. या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत मीच इथं लढलो होतो आणि या 15 दिवसात मला मधामधात अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन यावं लागेल महाराष्ट्राला. त्याच्यामुळे माझ्या बाजूची सर्कल जी आहे आणि आपण भंडारा जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा कालपर्यंत आपण तिकडच्या लोकांची अपेक्षा करत होतो. अमुक येईल अमुक येईल ते येतही नव्हतं. एकदा मला आठवतं प्रफुल्लताईला तिकीट मिळालं की आणि राजेश खन्ना लाखांमध्ये तिला भाषण लावून म्हणतो. तर आपल्याला हे इश्यू नाही. मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो की एक भंडारा गोंदिया पुणे जिल्ह्यात एकजुटीनं या लढाईमध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आणि लोकशाही वाचवणारा हा जिल्हा ठरावा आणि या ठिकाणातून काँग्रेसचा उमेदवार जो कोणी हायकमांड आपल्याला देईल तो बहुमताने निवडून जावा हीच अपेक्षा मी आपल्याकडून या ठिकाणी करतोय. मी काही प्रदेश अध्यक्ष म्हणून इथं आलो नाही. मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो आहोत आणि त्यासाठी माझी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे की जो पक्ष आज संध्याकाळपर्यंत आपल्या तिकिटा जाहीर होतील असं मला वाटतंय, जो पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी आपण सगळे ताकदीने उभं होऊ. त्यामुळे घडी मोडमाळ झाली म्हणून तुम्ही घडी बांधत पण मी सांगितलं ते कळलं तुम्हाला सगळ्यांना. आता काही प्रॉब्लेम नाही ना. हा नाही इकडच्या नेत्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर मेरे बाबूजी तो नहीं है. मैंने सुना ये लड़ाई अलग टाइप की है. ये लड़ाई अलग टाइप की है. जो भी है अरे मेरी भाई समझ ना. मैंने बोला कि जो भी मैंने मेरी भावना हाईकमांड के पास में रखी है और आपके सामने में रखी है. जो भी पार्टी आज शाम को निर्णय लेगी उस निर्णय के साथ अपन सब लोग रहेंगे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.